आंबेओघळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ठोस निर्णय घ्या, अन्यथा 4 फेब्रुवारीपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणं धरू. आंबेओघळ धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा. आंबेओघळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असून संपूर्ण पुनर्वसन बाकी असलेल्या 100 धरणग्रस्तांसह अर्धवट पुनर्वसन झालेल्या 60 धरणग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळावा यासाठी ठोस निर्णय घ्या, अन्यथा 4 फेब्रुवारीपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करू असा इशारा आंबेओघळ धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आलाय. निवेदनात म्हटलंय की जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना अजूनही घर बांधणीसाठी भूखंड मिळालेला नाही. काहींना दिलेली जमीन त्यांच्या मूळ गावापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. लिंगनूर इथं उपलब्ध असलेल्या भूखंडाऐवजी कडगाव इथं नागरी सुविधा नसलेल्या भूखंडांची जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांकडे नागरी सुविधा असलेल्या भूखंडांची उपलब्धता, जमीन मागणी केलेल्या शेतकऱ्यांना जमिनींचं वाटप, करार केलेल्या धरणग्रस्तांना व्याजासह पॅकेजची रक्कम मिळावी, तसंच पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांना निर्वाह भत्ता देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या समाविष्ट आहेत. गडिंग्लज विभागात धरणग्रस्तांच्या जमिनींवर चुकीच्या पद्धतीनं बोजा चढवण्यात आल्याचं निदर्शनास आलं असून हा चुकीचा बोजा कमी करावा आणि 7 बाऱ्यांवरील नोंदी वर्ग करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच धरणासाठी 2 वेळा जमीन संपादन झालेल्या शेतकऱ्यांचं संकलन दुरुस्ती करून वाढीव जमीन मिळावी, धरणग्रस्त मुलांचे दाखले दुरुस्त करून योग्य प्रमाणपत्र मिळावीत आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरीत विनाअट सामावून घ्यावं अशा मागण्या लावून धरणग्रस्तांनी प्रशासनाला ठोस निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. यावेळी शिवाजी गुरव, बाबूराव नाईक, साडू शिवणे, रोहिणी चौगुले, आनंदा गुरव आदी उपस्थित होते.